नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या YouTube चॅनेलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय म्हणजेच मुंबईच्या कस्टम डिपार्टमेंटमध्ये जी ड्रायव्हर पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल PDF पाहू शकता. यामध्ये मित्रांनो जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहे आपण ते कव्हर करूया. यामध्ये जर पहिल्यांदा आपण पाहिलं तर ज्या काही पोस्ट आहे त्या असणार आहे ड्रायव्हरच्या. यासाठी जर इसेन्शियल क्वालिफिकेशन आपण पाहूया पहिल्यांदा. यामध्ये तुमच्याकडं व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला मोटार मेकॅनिझमचं काही ज्ञान पण असणं आवश्यक आहे. पॉइंट नंबर 2 जर पाहिलं तर तो आहे. त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग जी आपण कार ड्राईव्ह करतो त्याचं 3 वर्षाचं एक्सपिरियन्स लेटर तुमच्याकडे पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा क्रायटेरिया मित्रांनो अनिवार्य आहे. यामध्ये जर आपण एज लिमिट पाहिलं तर 18 ते 27 वर्षाचं एज लिमिट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. अ, आरक्षणानुसार पण या ठिकाणी तुम्हाला एज लिमिटमध्ये वाढ मिळेल. ओबीसीसाठी 3 वर्ष, एससी-एसटी वाल्यांसाठी 5 वर्षाची सूट या ठिकाणी असेल. जर आपण लास्ट डेट पाहिली तर तुम्हाला 20 फेब्रुवारी 2024च्या अगोदर या ठिकाणी फॉर्म तुमचा सबमिट करायचा आहे. यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स आता आपण पाहूया. जे काही तुमचं सिलेक्शन असेल ते सिलेक्शन तुमच्या रिटन टेस्टच्या बेसवरती होईल. त्यानंतर तुम्हाला रिटन टेस्ट या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी होईल आणि नॉलेज अबाउट द मोटर मेकॅनिझम याच्यावरती काही क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. ग्रुप सी ची बेसिकली पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे पॉइंट्स हेच आहेत की तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला जी काही प्रोसेस असेल रिटन एक्झामिनेशन, ड्रायव्हिंग टेस्ट, त्याचबरोबर स्किल टेस्ट याच्यामधनं तुम्हाला जावं लागेल. तर मित्रांनो यामध्ये एस-सी, एस-टी, ओबीसी सगळ्यांना या ठिकाणी आरक्षण या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी वरती पाहूया. वरती महत्त्वाची या ठिकाणी पोस्टची यादी दिलेली आहे. 28 जागा टोटल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जनरलसाठी 13 जागा आहेत, ओबीसीसाठी 7 जागा, एस-टीसाठी 4, एस-टीसाठी 2 आणि ईडब्ल्यूसाठी पण 2 जागा या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत. तर या जागा पण तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर खाली येऊया. खाली आल्यानंतर या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा आहे तर ही महत्त्वाची तुमच्याकडे असेल. तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम डिपार्टमेंट, ऑफिस ऑफ द पी-आर चीफ कमिशनर ऑफ कस्टम, न्यू कस्टम हाऊस, ओके, बॅलर इस्टेट, मुंबई या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे. सिम्पली तुम्हाला याची प्रिंटआउट घ्यावी लागेल. याच्यामध्ये तुमचा या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर बाकीची माहिती तुमचं नाव, बर्थ डेट, क्वालिफिकेशन, इयर ऑफ पासिंग, कॅटेगरी, ॲड्रेस, नॅशनॅलिटी, परमनंट ॲड्रेस, ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर असेल, पॅन कार्ड नंबर असेल, ही काही महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती आहे. ही एकदा तुम्हाला भरायची आहे आणि तुमची इथं सिग्नेचर जी काय असेल ती करायची आणि तुम्हाला याची प्रिंटआउट काढून ह्या दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला ही प्रिंटआउट पोहोचवायची आहे. तर 20 तारखेपर्यंत तुम्ही ही डिटेल्स भरून ह्या पत्त्यावरती माहिती पाठवू शकता स्पीड पोस्टने. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.